रोट्या तर मारलेल्या आहेत आपण, आता आग आहे तरी सुद्धा. ही आपली चिकन मसाला ऑर्डर तयार झालेला आहे. ताट हे पिकअप होते. आता एका नारळाची सोलकढी बनवले. त्याच्यामध्ये बीट नव्हतं, त्याच्यामुळे जास्त कलर नाही आला. हे आता आपण चिकन परत आणि मागवून शिजायला ठेवलेलं आहे. जास्त नाही मागवलं, थोडंच मागवलं. पण ऑर्डर पेंडिंगमध्ये त्यांना थांबायला सांगितलं आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता आपण आहोत हॉटेलमध्ये. वाजलेले आहेत 2:15. मार्केट वगैरे झालेलं आहे. चिकनची ऑर्डर दिली, चिकन येईल तोपर्यंत आपण साफसफाईला सुरुवात करूया. सगळ्या हॉटेलची साफसफाई झाल्यानंतर मग जेवणाचे मसाले वगैरे करायला सुरुवात करायची आहे. सोलकढी बनवायला सुरुवात करायची आहे. आणि हे सर्व झाल्यानंतर मग चिकन आल्यानंतर ते मॅरिनेट करून ठेवायचं, बॉईल करायचं. स्टॉक आल्यानंतर मग रस्सा वगैरे बनवणे ही नंतरची क्रिया. बाकी आता सुरुवात करूया साफसफाईपासून. आणि बाकी सगळे जेवणावर आपण सुरुवातच करतोय. तर राहा कंटिन्यू. आणि सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आत्ताच पाऊस येऊन गेलेला आहे आणि वातावरण आता ओपन आहे. बराच उशीर झाला पाऊस होता. आला तो मोठाच आला होता. आज दिवसभर म्हणजे कालपासून पाऊस नव्हता आणि आज अचानक पावसानं सुरुवात केली होती. आता जेवणाला वगैरे सुरुवात केली आहे. आत लाईट्स वगैरे ऑन केलेले नाहीत, अंधार पडत आलेला आहे. आपलं मसाले वगैरे झालेला आहे. तर तंदूरपट्टी पण पेटवले. बाकी आता फोडण्या फक्त मारायचे आहेत. मसाले आपले झालेलेच आहेत. तर आता पहिलं जेवण करूया आणि त्याच्यानंतर पुढचे अपडेट. एका नारळाची सोलकढी बनवले. त्याच्यामध्ये बीट नव्हतं, त्याच्यामुळे जास्त कलर नाही आला. आणि आपण सोलकढी किंवा बाकी कुठल्याही जेवणामध्ये कलर वापरत नाही, तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे थोडीशी व्हाईट अशी दिसते, पिंकिश व्हाईट अशी. त्याच्यामध्ये बीट टाकल्यानंतर अजून थोडासा रेडिश कलर येतो छानपैकी सोलकढीला. पहिली ऑर्डर आपल्याला चिकन मसाल्याची आलेली आहे. पण प्रॉब्लेम आहे, अजून तंदूर आलेला नाही. तंदूर अजून पण पेटतोय. पण आता यातच रोट्या मारा. ताव आलेला आहे, रोटी येणार, पण थोडीशी आग असल्यामुळे रिस्की आहे. आता या बाजूला थोडंसं रोट्या मारू शकतो. बघा, ट्राय करू. इकडे चिकन मसाल्याची ऑर्डर आहे. आता चिकन मसाला बनवायला चालू केला आहे. रोट्या तर मारलेल्या आहेत आपण, आता आग आहे तरी सुद्धा. हे तर रोटी आलेली आहे. याला रोटीला ताव आहे तंदूरला. फक्त कसं आहे, अजून आग आहे त्याच्यामुळं रोटी मारणं थोडंसं रिस्क आहे, कारण हात बसतोय. पण आता ऑर्डर आले तर पर्याय नाही, कारण त्यांना जास्त वेळ थांबू शकत नाही आपण. याला अजून एक 15 ते 20 मिनटं लागणार अजून हे तंदूर यायला पूर्णपणे, म्हणजे आग विजायला. आता ही आग लागली कशानंतर आपण जे नंतर लाकूड जे टाकतो, थोडासा ताव जास्त वेळ राहू दे म्हणून ते लाकूड पेटते. आता ही आपली चिकन मसाला ऑर्डर तयार झालेला आहे. ताट हे पिकअप होते. आता हे आहे चिकन फ्राय, 2 थाळ्या. एक फ्राय आपलं तयार झालेलं आहे. आणि हे इकडे थाळीचं 65 तळायला सोडले. हे आपले 2 चिकन फ्राय तयार झालेत. रोट्या घेत तिकडे. हे आपल्या रोट्या. हे पुढच्या ऑर्डर आपल्याला 3 चिकन मसाला. हे आता आपण चिकन परत आणि मागवून शिजायला ठेवलेलं आहे. जास्त नाही मागवलं, थोडंच मागवलं. पण ऑर्डर पेंडिंगमध्ये त्यांना थांबायला सांगितलं आहे. आणि ह्या बाजूला इकडे अंडी पण संपली होती. अंडी पण परत उकडायला चालू केलेत. हे झाल्यानंतर चिकन बॉईल झाल्यानंतर आपले जे ग्रुप आहे त्यांना आपण जेवण सर्व करणार आहेत. तोपर्यंत ते वेट करतो बोलल्यात. प्लेन ऑमलेटची ऑर्डर आले. क्लोजिंग ऑर्डर आहे. आता या चिकन वगैरे मटन वगैरे नाही आपल्याकडे अवेलेबल काहीच, त्याच्यामुळे यांना एक ऑमलेट हवा आहे आणि अंडा करी थाळीची ऑर्डर आहे. यांचं ऑमलेट तयार झालेलं आहे आणि याच्यावर अंडा करी थाळी पण देऊन ही ऑर्डर कंप्लीट होईल. त्यांना पाहिजे होतं ॲक्च्युली चिकन, पण चिकन अवेलेबल नव्हतं. आता हे आपलं ऑमलेट झालेलं आहे पिकअप.
त्याच्यानंतर थाळी पण होईल. मित्रांनो, रात्री 12 वाजून गेलेले आहेत आणि क्लोजिंग झालेली आहे आपली. थोडीशी किरकोळ कामं आहेत, एक 10 ते 15 मिनिटाची. त्याच्यानंतर पूर्ण कामं आपली कंप्लीट होत आहे. तर बाकी आज जेवढे जमतील तेवढे व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला. कसं आहे, जेवण विभाग, तंदूर विभाग आणि बाकीचं सर्व आतलं किचनचं एकंदरीत, त्याच्यानंतर कॅश काउंटर, या सर्व गोष्टी आहेत ज्या हँडल करायच्या असतात ग्राहक आल्यानंतर. आणि ज्यावेळी ग्राहक जास्त असतात त्यावेळी सर्व्हिस वगैरे ह्या सर्व गोष्टी मॅनेज करून व्हिडिओ करणं एवढं पॉसिबल होत नाही. आणि ती अशक्य अशी गोष्ट आहे का प्रत्येक A to Z व्हिडिओ मी नाही करू शकत, कारण थोडंसं रश झाल्यानंतर मला ते व्हिडिओपासून थोडंसं दूर जावं लागतं आणि आपल्या ग्राहकांच्यावर लक्ष केंद्रित करावं लागतं. कारण आपला बिझनेस आहे आणि याला आपण अजून ग्रो करायचं आहे. त्याच्यासाठी कस्टमर बरोबर कम्युनिकेशन ठेवणं, त्यांच्याशी संवाद साधणं किंवा त्यांना काय हवं नको, त्यांच्या सर्व्हिस, या सर्व गोष्टीवरती लक्ष देणं थोडंसं गरजेचं असतं. त्याच्यामुळे काही व्हिडिओ केले जात नाहीत. जसं की कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल की बरेचसे व्हिडिओ मी जेवणासंदर्भात केले नव्हते. आज प्रयत्न केला, परत आपण जेवण वगैरे सगळेच नाही झाले पण थोडी तरी आपण व्हिडिओ बनवलेले आहेत जेवणासंदर्भाचे. मी आतमध्ये किचनमध्ये जसं मावशी वगैरे असतात मांडणीवरती, त्यांना किंवा वाईफला सांगतो की तुम्ही व्हिडिओ बनवा जावा, मी नंतर व्हॉइस ओव्हर देतो. पण एकदा बिझी शेड्यूल झाल्यानंतर त्यांना पण ते जमत नाही करायला. मोबाईल माझा आत किचनमध्ये असतो त्यावेळेला. जेवढे जमतील तेवढे व्हिडिओ केले जातात सगळ्यांच्याकडून. नंतर ज्याला व्हॉइस ओव्हरची गरज आहे ते व्हॉइस ओव्हर आम्ही करून देतो. बाकी कालच्या कॉमेंटबद्दल बोलायचं झालं तर आज ही एक कॉमेंट होती की तुम्ही जेवणाचे वगैरे व्हिडिओ दाखवत नाही. तर दाखवतो, बऱ्याच वेळेला दाखवतो, रेसिपीज पण दाखवतो, जेवढं जमेल तेवढं आपण व्हिडिओ करतो. बाकी दुसरी कमेंट एक होती ती विठ्ठल कामतवर, त्यांच्या संदर्भात की यू आर नॉट अ विठ्ठल कामत म्हणून. ही कॉमेंट का करायची गरज पडली मला समजलं नाही, पण त्याला मी त्यांना उत्तर दिलेलं आहे. आणि विठ्ठल कामत हे एक नाव नाही, हा एक ब्रँड आहे आणि यांची जी हिस्ट्री आहे ती खूप मोठी आहे आणि ते एक माझी इन्स्पिरेशन आहे. तर ह्या इंडस्ट्रीमध्ये त्यांनी जी अचिव्हमेंट केलेली किंवा त्याची जी थिंकिंग आहे त्यांची ती खूप वेगळी आहे आणि ते विठ्ठल कामत एकच असू शकतात. आणि आपल्याला विठ्ठल कामत बनायची काही गरज नाही. आपण महेश पाटील आहोत आणि आपल्याला महेश पाटीलच बनून राहायचं आहे. आपली ओळख एक वेगळी निर्माण करूयात. दुसऱ्यांच्या ओळखीने आपण कशाला पुढे जायचं. ते विठ्ठल कामत आहेत, ते त्यांच्या जागी आहेत, आपण महेश पाटील आमच्या जागी आहोत. आम्हाला आमची काहीतरी ओळख निर्माण करण्याची संधी मिळाली तर आपण आमची ओळख निर्माण तयार करू. बाकी जे आहेत ज्यांनी अचिव्हमेंट केले ते त्यांची आहे, त्यांची मेहनत आहे आणि त्यांच्या मेहनतीला आम्ही खरोखर सलाम करतो. कारण त्यांची हॉटेल इंडस्ट्रीबद्दलचं जे नॉलेज आहे, हॉटेलचं बिझनेस कसा चालवायचा, काय करायचं, काय काय आयडिया, त्यांनी बरेचसे त्यांच्याविषयी मी पण वाचलेलं आहे. आणि त्या संदर्भात बोलायचं जास्त नाही आपल्याला, डीपमध्ये बोलायचं नाही. पण विठ्ठल कामत बरोबर माझी बराबरी करणं म्हणजे ते कुठे आणि मी कुठे, हा फरक पण लक्षात घेतला पाहिजे. बाकी बिझनेस मी चालवतोय, हॉटेल एक धाबा चालवतोय, खूप कमी म्हणजे असं काही मोठं असं नाही आहे, खूप कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये सुरू केलेला व्यवसाय आहे आणि हा मी वाढवण्याचा प्रयत्न करतोय. एका कोल्हापूरच्या छोट्याशा खेड्यामध्ये माझं हे हॉटेल आहे. आणि ॲक्च्युली हॉटेल मॅनेजमेंट केलेली जर व्हिडिओ बघत असतील किंवा हॉटेल रिलेटेड ज्यांनी काम केलेत किंवा ज्यांचं ओनर आहेत हॉटेलचे, मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये काम केलं, त्यांना माहिती असेल की हॉटेल इंडस्ट्री जेवढी समजते तेवढी नाही आहे. ती खूप विस्तार आहे हॉटेल इंडस्ट्रीचा, खूप नॉलेज आहे. जन्मल्यापासून मरेपर्यंत माणसाला एवढं नॉलेज घेता येणार नाही, एवढं या इंडस्ट्रीमध्ये नॉलेज आहे. कोणीही कुठल्याही इंडस्ट्रीचा परिपूर्ण ज्ञानी नसतो, तो कायम शिकत असतो. मी पण शिकतोय हॉटेल इंडस्ट्रीबद्दल. मी म्हणेन एक 10% 5% इंडस्ट्रीबद्दल मला नॉलेज आहे. खूप काही शिकण्याजोगं असतं प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये, तसंच आपल्या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा बरंचसं असं शिकण्याजोगं आहे जे शिकायचं आहे अजून मला, आणि ते मी शिकत असतो. त्याच्यामुळे एखाद्या महान व्यक्तीबद्दल ज्याने खूप अचिव्हमेंट केले अशाबद्दल आमच्यासारख्या छोट्या व्यावसायिकांची कंपॅरिझन करणं मुळात चुकीचं आहे. तर आम्ही आमची ओळख बनवण्याचा प्रयत्न करतोय, तर आम्हाला आमची ओळख निर्माण करू द्यात. बाकी आजचा व्हिडिओ मी इथं संपवतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या, बाय.